श्री स्वामी समर्थ. जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे स्वागत. मंडळी, आपण स्वामींच्या भक्तीमधल्या काही गोष्टी पाहत आहोत है ना. अध्यात्म मार्गात प्रगती करायची तर आपल्याला काय काय करायचे आहे हे नीट समजावून घेणे आवश्यक आहे, होय ना. सुखदुःखाच्या आणि जन्ममृत्यूच्या चक्रामधून बाहेर पडून मुक्ती प्राप्त करायची, परमेश्वराचा साक्षात्कार प्राप्त करून घ्यायचा तर काय करायचे हे आता मी तुम्हाला सांगते. परमेश्वराचा साक्षात्कार 4 मार्गाने होतो: योग, ज्ञान, कर्म आणि भक्ती. यातील काही गुण असे आहेत की ते एकमेकात मिसळून परस्परांना सहाय्य करतात. तरीही प्रत्येकाचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य शिल्लक असतेच. म्हणून आपली जशी पात्रता असेल ना, त्याप्रमाणे यातील एका मार्गाचा स्वीकार करावा. कर्मयोगासाठी उत्साह आवश्यक असतो आणि योग मार्गासाठी शारीरिक मानसिक ताण सहन करण्याची आवश्यकता असते. भक्ती मार्गासाठी उत्कट भाव, मनापासून प्रेम असण्याची गरज असते, तर तीव्र वैराग्यच ज्ञान साधना करू शकते. ह्या आवश्यकता लक्षात घेऊन यातील कोणता गुण आपल्यात आहे त्याला अनुकूल असलेला मार्ग साधकाने निष्ठापूर्वक निवडावा. 4ही मार्गात काही त्रास व काही सुलभता असतेच, त्यात फारसे अंतर नसते बरं का. मार्ग आवडता असला की संकटे फारशी पोचत नाहीत. येणाऱ्या सुखदुःखामुळे साधक थांबावत नाही, निष्ठापूर्वक मार्ग आक्रमत राहतो. पण ज्यांच्याजवळ दृढ विश्वास वा धीर नसतो ते येणाऱ्या अडचणीमुळे, सुखदुःखामुळे इतके गडबडून जातात की अनेकदा आपला मार्ग, उपास्य दैवत, उपासनेचा प्रकार यात पालट करतात. अशा चंचलतेचा काही उपयोग नसतो. शास्त्र प्रमाण मानून स्वतःच्या विवेकावर भरोसा ठेवून किंवा गुरुपदेश म्हणून जी साधना स्वीकारली आहे ती आपल्या सोयीकरता सोडू नये. स्वीकारण्यापूर्वीच विचार करावा की हे आपल्या स्वभावाला, प्रकृतीला, परिस्थितीला परवडणारे आहे की नाही. एकदा स्वीकारले की मग शेवटपर्यंत त्यालाच चिकटून राहावे. जमेल तशी पण जास्तीत जास्त चांगल्या प्रतीने, प्रकाराने ती उपासना करावी. परमेश्वरावर अतिशय श्रद्धा ठेवून थोडासाही आळस न करता उपासना करावी. यामुळे काय लाभ होणार, किती हानी होणार याचा जराही विचार न करता मार्ग आक्रमित राहावे. म्हणजे मार्ग कोणताही असला तरी आपल्या योग्यतेप्रमाणे तो उण्या अधिक वेळात आपल्याला ध्येयापर्यंत निश्चित घेऊन जातो. एक दक्षता घ्यावी की इतर जे साधक असतात त्यांच्याशी पारमार्थिक अनुभवाची चर्चा करू नये, तुलनाही करू नये. कारण प्रत्येकाला येणारे अनुभव हे वेगवेगळे असतात व ते साधकाचा अधिकार, त्याचे प्रयत्न, त्याची निष्ठा, श्रद्धा, उत्कट भाव यावर अवलंबून राहतात. अध्यात्म साधना कशी करायची याबाबत मी तुम्हाला पुढील भागात सांगणार आहेच. पण सध्या मात्र आपण स्वामींचे अक्कलकोटमध्ये काय चालले आहे ते पाहू. तर मागील भागात आपण पाहिले की पुण्याहून आलेले वामनबुवा
बडोदकर यांना पुण्यात एका दिव्य ब्राह्मणाने दर्शन देऊन अक्कलकोटला जा म्हणून सांगितले. त्याप्रमाणे त्या अक्कलकोटला आले. अक्कलकोटला स्वामींनी त्यांना सांगितले की आमच्या ब्राह्मणाची तू थट्टा केलीस का? वामनबुवांनी ही खूण बरोबर ओळखली आणि ताबडतोब स्वामींचे पाय धरले. स्वामींची यथासांग पूजा करून ते म्हणाले की स्वामी मला अनुग्रह द्या. तेव्हा स्वामींनी त्यांना अवधूत गीता हा ग्रंथ दिला. ना म्हणाले की आमची नोकरी कर म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील. तुझे गाठोडे आम्हाला दे. मंडळी, केवढे हे सद्भाग्य! प्रत्यक्ष गुरु अक्कलकोटला बोलावून घेतो, अनुग्रह देऊ करतो आणि हे आश्वासन देतो की तू माझी भक्ती केलीस तर तुला ब्रह्मनिष्ठ बनते. आणि वर स्वामी त्यांना सांगतात की तुझ्या प्रारब्धाचे गाठोडे तू मला दे. याचा अर्थ तुम्हाला समजतोय का? अहो, स्वामींनी त्यांना सेवा करून घेऊन या जन्म मरणाच्या चक्रातून कायमचे मुक्त केले. अर्थातच हे कशामुळे घडले बघा. हा काही आपोआप घडलेला दैवी चमत्कार नाही बर का. वामनबुवांची वर्षानुवर्षाची तपश्चर्या फळाला आली म्हणायची आणि म्हणून गुरुदेवांनी त्यांच्यावर